ते आंबा सांजा पोळीचं पण तेवढं लिहा. हो. काय ग बाळा? ये ना बाळा, बस. काय ग, काय झालं? काही बोलायचंय का? सिंचना, तुला काही हवंय का? नाही ते आई. अगं सिंचना, तुला लक्ष्मीशी बोलायचंय ना, कळतंय मला. त्यासाठी अशा खाणाखुणा करायची काय गरज आहे? हे बघ, तुला तुझी स्पेस मिळणं आवश्यक आहे, समजतं आम्हाला. तेवढं कळलं असतं तर अजून काय हवं होतं. मीना, आपण हिशोब थोड्या वेळाने करूया. सिंचन, आई, माझी ना चिडचिड होती. केवढा तमाशा झालाय जगासमोर. आता कसली स्पेस हवी? वीणा, आई, मला ना आधी तुमची बाजू बरोबर वाटत होती, पटत होती. पण अहो, हिच्यामुळे भावनाची केवढी बदनामी झाली. सिद्धू तुमच्यावर रागवला आणि तरी तुम्ही तिचीच बाजू घेताय. वीणा, आपण या सगळ्यावर नंतर बोल. तू आजचा बघू, आजचा. सिंचना, ये बस इथे. बस बस. आई, तुम्ही म्हणालात की हॅरीला फोन लाव, पण माझी हिम्मतच होत नाहीये. माझ्या फोनवरून करूया? हो. वेल, दॅट्स नॉट इट. तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट. तुझी वाट बघते. A beautiful dress for my beautiful wife. Pretty. Avina? Yes. And about that, just look at this. आपण दोघे पण ह्या डोम मधल्या दोघांसारखेच आहोत. म्हणजे मी तुझा प्रिन्स आणि तू माझी प्रिन्सेस. गोडीसे, आपण पण ह्या दोघांसारखंच डान्स करूयात. ओके, म्हणजे आता तुम्ही मला तुमच्या तालावर नचवणार? शानू, तू असं का म्हणतेस? तुला खरंच असं वाटलं हे बघून? नाही म्हणजे तुला हे बघून रोमॅन्टिक आणि छान नाही वाटलं? ऑफकोर्स जयंत सर, वाटलं. अहो, किती ड्रीमी आहे हे. बरं, आता बाहेर जा. बाहेर का? का म्हणजे आता थोड्याच वेळात तुमची ही प्रिन्सेस हा ड्रेस घालून रेडी असेल, म्हणून सांगते. मला खरंच वाटलं नव्हतं माझ्या खोटं बोलण्याने तुला इतकं ऐकून घ्यावं लागेल म्हणून. भांडण आमचं होतं, पण त्रास मात्र तुलाच झाला. तुझ्या राजकीय करिअरवर परिणाम झाला. लोकांकडून तुला खूप काही ऐकून घ्यावं लागलं, तेही अशा परिस्थितीत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ताई, खरंच मनापासून सॉरी. हरीश, उठ. हरीश, ऐक, तू माझी नको काळजी करूस. हे बघ, माझ्या बरोबर सिद्धिराज आहे. आम्ही काहीतरी मार्ग नक्की काढू. पण अरे, तू सिंचनाशी बोल जरा. तुमच्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते तुम्ही प्लीज सॉल्व्ह करा रे लवकर. आणि हे बघ, मी तुमच्या दोघांवरही अजिबात चिडलेली नाही. बघितलंस, हिच्याबद्दल बोलत होतीस तू? हा, अरे तिचं मन बघ किती मोठं आहे ते. एवढं सगळं होऊनही तिने किती साफ मनाने आपल्याला माफ केलंय. आता तरी कळतंय का तुला काही? हरीश, बाबा. भावना, तू नको काळजी करूस. मला असं वाटतंय की त्या दोघांची अशी स्पेस मिळणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना एकमेकांशी बोलू दे, चिडू दे, एकमेकांवर भांडू दे, मोकळं होऊ दे. तुझ्या मगाशी म्हणालीस ना, त्यांच्यातले गैरसमज दूर व्हायला हवे. त्यांच्यातले गैरसमज एकमेकांशी बोलण्यानेच दूर होतील. आणि मला खात्री आहे पुन्हा एकदा ते पूर्वीसारखे एकत्र येतील. खरं प्रेम
त्या दोघांना एकमेकांपासून फार काळ लांब नाही ठेवू शकत. काय बस तुझे काय धंदे, खोटे व्हिडिओज, लोकांना केलेली फसवणूक, हे सगळ्याचे पुरावे मला मिळालेले आहेत आणि ते सगळं पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि तू जेलमध्ये. त्यामुळे तुझा खेळ संपलेला आहे. अरे मला पकडणं इतकं सोपं नाहीये रे. मोठ्या मोठ्यांसोबत काम केलंय आणि हे हार्ड ड्राईव्ह डिलीट करून काही होणार नाहीये असं खूप आहे माझ्याकडे पडलेले. त्यामुळे निघ आता. तुझे कितीही मोठे कॉन्टॅक्ट असले ना तर मी सुद्धा सिद्धिराज गाडे पाटील आहे. तुला शिक्षा मिळणारच. सिद्धू सिद्धू मारलंच पण. हे सिद्धू ड्राईव्ह घेतली बेस्ट आहे. हे आत्ताच्या आता वहिनींना भेटू आणि ही ड्राईव्ह पोलिसांना देऊ, म्हणजे कसं सगळं सॉल्व्ह होऊन जाईल. इतकं सोपं नाहीये. या माणसाचे कॉन्टॅक्ट खूप पोचलेले आहेत. मोठा स्कॅन्डल आहे आणि काही झालं तरी तो मी बाहेर काढणारच.